तर मंडळी आज आपण पौष्टिक अशी भोपळ्याची भाजी बनवूयात थोड्याशा वेगळ्या पद्धतीने। तर त्यासाठी मी इकडे 1 चमचा तूप घातले, थोडं जिरं घातलं, कांदा टोमॅटो चांगला 2 मिनिटं शिजवून घेतला आणि त्यानंतर हिरवी मिरची थोडीशी, आलं लसूण पेस्ट थोडंसं घातलं, चवीपुरतं मीठ, गरम मसाला 1 चमचा, लाल मिरची पूड 1 चमचा आणि हळद, त्यानंतर मग गोडाचा मसाला आणि थोडंसं धणेपूड घातलं। परत याला चांगलं परतून घेतले आणि त्यानंतर मग भोपळा घातला सगळा आणि भोपळा जो आहे बारीक बारीक चिरला आणि त्यानंतर मग याला अगदी 3 ते 4 मिनिटं मोठं गॅस करून थोडं शिजवून घेतलं। पाणी थोडंही घातलं नाही कारण भोपळ्याला आपलंच पाणी खूप असतं त्यासाठी। आणि मग त्यानंतर तुम्ही बघत आहात मस्त आपण याला स्मॅश करून घेतलं, वरून थोडीशी शाई घातली जरा क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आणि त्यानंतर मग भरपूर अशी कोथिंबीर वरून जरासं जिरं पूड घातलं आणि त्यानंतर परत याला चांगलं परतून घेतलं। तर आता अशा प्रकारे झटपट आपली भाजी तयार झाली। क्रीमी टेक्स्चर असलेली भोपळ्याची भाजी खूप छान लागते, मुलांना सुद्धा नक्की द्या आणि हेल्दी रेसिपी आवडली की नक्की सबस्क्राईब करा।